नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयाचा डेव्हलपमेंट ऑफ सर्फेसेस हा चॅप्टर जो आहे तुम्हाला 16 मार्क्ससाठी आहे. ठीक आहे. तर त्याचे काही IMP क्वेश्चन्स मी तुम्हाला हे सांगणार आहे. प्लस तुम्हाला डेव्हलपमेंट नेमकं काय असतं हे तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी बघूया आपण की डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस ऑफ सिलेंडर. ओके. तर डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय? आता हा सिलेंडर आहे. ठीक आहे. आणि सिलेंडरची याची हाईट आणि बेसला काय असतो त्याचं डायमीटर. तर सिलेंडरला जर एका पर्टिक्युलर कोणत्याही पॉईंटमधून कट केलं तर आपल्याला तो पूर्ण डेव्हलप झालेला दिसतो, म्हणजे काय त्याचा रेक्टँगल बनतो. ठीक आहे. तर ही जी प्रोसेस असते याला म्हणत असतो लॅटरल सर्फेसेस इन सरफेस. ओके. आता याच्यामध्ये आपण टॉप आणि बेस जो आहे तो काय करत नाही, कन्सिडर करत नाही. लॅटरल सर्फेसेस म्हणजे कोणते? तर हे वाले टॉप आणि बॉटम सोडून. ठीक आहे. आता सिलेंडर जर असेल तर या ठिकाणी हा जो सर्कल आहे, बेस असेल किंवा टॉप असेल तर त्याचा सर्कम्फरन्स घेत असतो. सर्कम्फरन्स काय असतो आपला त्याचा? पाय इंटू डी, किंवा याला दुसरा फॉर्म्युला आहे 2πr, है ना. सर्कलचा पेरिमीटर म्हणतो आपण किंवा सर्कम्फरन्स म्हणतो. त्याला कट केल्यानंतर त्याची लेंथ किती घेणार? पाय इंटू डी. ओके. आता आपण बघू प्रिझम. आता प्रिझम माहिती आहे तुम्हाला. प्रिझममध्ये काय असतात तर डिफरंट साईड असतात आणि त्या पूर्ण त्याचा क्रॉस सेक्शन जो टॉपला असतो तसाच बॉटमला असतो, है ना. या ठिकाणी बघा किती साईड दिसतात तुम्हाला? 5. आणि खाली बॉटमला पण किती साईड आहेत? 5. तर याचं डेव्हलपमेंट करताना आपण काय करणार? एका कोणत्याही कॉर्नरनं त्याला कट करायचं. आता याची साईड सपोज एस असेल, है ना. आणि हाईट किती त्याची? कॅपिटल एच. तर याचं डेव्हलपमेंट करताना एका कॉर्नरनं आपण काय केलं? याला इथून सपोज कट केला. तर कट केल्यानंतर याचे किती साईड बनतील? तर जर इथे पेंटॅगॉन असेल तर 5 साईड बनतील. हेक्झॅगॉन असेल तर 6 साईड बनतील. आणि त्याची लेंथ जी असेल साईडची त्या लेंथनं काय करायचं? इकडे पुढे वाढवत जायचं. जसं की कंपासमध्ये सपोज 3 सेंटीमीटर म्हणजे 30 जर याची साईड असेल तर इथे काय करणार? 30, 30 दोन्ही 60, त्याच्यापुढे 30, त्याच्यापुढे 30, त्याच्यापुढे 30, अशा किती साईड घेतल्या आपण? 5. ठीक आहे. तर असं जर प्रिझम असेल तर प्रिझमची लेंथ तुम्ही जी आहे हे अशी काढू शकता. सिमिलरली जर आपण बघूया कोनचं डेव्हलपमेंट करताना थिटा जो अँगल दिसतो आर, बघा आर ही कॅपिटल आर म्हणजे काय असते? तर बेस सर्कल रेडियस. हा सर्कल जो आहे त्याची रेडियस. एल म्हणजे स्लॅन्ट हाईट. ही वाली स्लॅन्ट म्हणजे क्रॉस म्हणजे तिरकी जी लेंथ असते त्याला म्हणतो आपण स्लॅन्ट हाईट. थिटा जो असतो तो याचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. आर अपॉन एल इंटू 360 डिग्री. आर अपॉन एल इंटू 360 डिग्री. ओके. एल म्हणजे स्लॅन्ट हाईट आहे ना. नॉर्मल एच घ्यायची नाही. आता याचं डेव्हलपमेंट करताना काय करायचं? तर सिम्पल, ही जी स्लॅन्ट हाईट आहे इथे बघा, या स्लॅन्ट हाईटपासून इथून डिस्टन्स किती घ्यायचं तुम्ही? 10 घ्या किंवा 20 घ्या. सेम टॉपपासून पण 10 किंवा 20 खाली बॉटमला 10 घेतलं तर इकडे पण 10 घ्यायची आडवी लाईन काढून. आणि या लाईनला इथून काय काढायचं आपण? अँगल काढा. आता याचा थिटा अँगल किती असणार आहे? तर जेवढा या फॉर्म्युल्यामध्ये येईल रेडियस आर त्याला डिवाइड बाय एल इंटू 360 डिग्री. ओके. पुढे आहे बघा पिरॅमिड. पिरॅमिड पण सिम्पल आहे. जसं की पिरॅमिड जर असेल या ठिकाणी तर पिरॅमिडला काय करायचं? सेम स्लॅन्ट हाईट जी आहे याची इथून डिस्टन्स घ्या 10 वरून पण 10 आडवी लाईन काढा आणि त्याला पॅरलल लाईन काढा. ठीक आहे. अशी पॅरलल लाईन काढली. या पॅरलल लाईनला आता काय करणार तुम्ही? आर्क काढायचा. आता आर्क जो आहे याचा याचा आपण तुम्ही अँगल काढू शकत नाही कोणसारखा. तर काय करायचं? सिम्पली असा आर्क काढला आपण, अंदाजे काढा. आणि ही जी पिरॅमिडची साईड असेल, साईड सपोज 30 असेल तर इथून काय करणार? या पॉईंटपासून इकडे 30 ला एक पॉईंट, त्याच्यापुढे 30 ला दुसरा पॉईंट, त्याच्यापुढे तिसरा पॉईंट, असे काय करायचे? एक एक पॉईंट वाढवत जायचं घेऊन. ओके. आता हे डिस्टन्स सेम सेम गेलो आपण. या ठिकाणी स्क्वेअर पिरॅमिड आहे म्हणून या ठिकाणी साईड किती आल्या? 4 आहे ना. ट्रँग्युलर पिरॅमिड असेल तर या ठिकाणी साईड किती येतील? 3. आणि तिन्हीची ही लेंथ किती असणार आहे? इक्वल. ओके. आता हा झाला का? नाही. आता हे काय करायचे? हे पॉईंट आहेत, एंड पॉईंट याचे जोडून घ्यायचे. हे झालं याचे डेव्हलपमेंट. ठीक आहे. एल जे असते हे कोणते असते? स्लॅन्ट हाईट. एस म्हणजे त्याची साईड. अशा प्रकारे आपल्याला डेव्हलपमेंट करायचे आहे, है ना. आता एक प्रॉब्लेम घेऊया आपण जो तुमच्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो.
किंवा अशा प्रकारचा प्रॉब्लेम विचारला जातो. आता या ठिकाणी बघा, अ सिलेंडर बेस डायमीटर 60 अँड हाईट 90 लॉंग रेस्टिंग ऑन इट्स बेस ऑन HP. इट इज कट बाय a plane incline at 45 degree to the HP and perpendicular to VP. Draw front view, top view and develop the lateral surfaces of cylinder. सगळ्यात अगोदर काय करायचं, तर सिलेंडर दिलेला आहे, म्हणजे आता हा सिलेंडर जो आहे तो HP मध्ये आहे की VP मध्ये आहे. आता बघा, इट्स बेस ऑन HP. बेस जो आहे तो कशावरती आहे, HP मध्ये आहे. म्हणजे बेस जर HP मध्ये असेल तर सर्कल कशामध्ये दिसेल आपला, टॉप व्ह्यूमध्ये दिसेल. त्याच्यामुळे डायग्राम काढताना सगळ्यात अगोदर आपली XY लाईन काढा आणि XY लाईनच्या खाली 10 किंवा 20 काही डिस्टन्स, जे तुम्ही 10 घ्यायचं असेल तर 10 घेऊन आपण एक सर्कल काढा. आणि सर्कलला किती पार्टमध्ये डिवाईड करायचं, तर शक्यतो तुम्ही वेळ असेल म्हणजे परीक्षेमध्ये सिंपल सांगायचं झालं तर 8 पार्टमध्ये तुम्ही डिवाईड करू शकता. बट तुम्हाला जर स्मूथ कर्व हवा असेल तर तुम्ही सर्कलला किती पार्टमध्ये डिवाईड करायचं, 12 पार्टमध्ये. आणि नंबरिंग देताना कधी पण लक्षात ठेवायचं, हा जो पॉईंट आहे ते 1 नंबर आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं तुम्ही नंबरिंग द्या. ओके. आता या ठिकाणी मी 8 पार्टमध्ये डिवाईड करतोय तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी. तुम्ही किती पार्टमध्ये डिवाईड करा, 12 पार्टमध्ये. ओके. आता XY लाईन काढली आपण, त्याच्यावर किती 10 किंवा 20 15 तुम्हाला जेवढं कन्व्हिनियंट डिस्टन्स असेल तेवढं. आता ह्या प्रत्येक पॉईंटचे प्रोजेक्शन काय करायचे आहेत, वर घेऊन जायचे आहेत प्रत्येक पॉईंटचे. आता हे जे प्रोजेक्शन लाईन असतात ह्या फेंट लाईन पाहिजे. ओके. आता सिलेंडर असल्यामुळे एंड पॉईंट जे आहे याची हाईट किती घ्यायची आपल्याला, इथे किती दिलेली आहे बघा हाईट, 90 म्हणून याची हाईट घ्यायची आपण 90 आणि असा तुम्हाला सिलेंडर काढायचा आहे. प्रत्येक पॉईंटचे प्रोजेक्शन आपण शेवटपर्यंत घेतलेले आहेत. ठीक आहे. आता यांनी काय सांगितलेलं आहे बघा, इट इज कट बाय प्लेन इन्क्लाइन ॲट 45 डिग्री टू HP अँड परपेंडिक्युलर टू VP. आता या ठिकाणी इन्क्लाइन किती सांगितलेलं आहे, 45 डिग्री. या ठिकाणी काही डिस्टन्स दिलेला आहे का पर्टिक्युलरली, नाही. त्याच्यामुळे आपण काय केलं, या ॲक्सिसला बायसेक्ट केलं. बायसेक्ट करणं म्हणजे काय, टोटल हाईट किती होती याची, 90. तर सेंटरला आपण किती डिस्टन्स घेतलं, याच्या अर्ध, 90च्या अर्ध 45. म्हणून टॉपपासून 45 घेतलं किंवा बॉटमपासून 45ला हा पॉईंट घेतला आणि या पॉईंटनं इकडे किती अँगल घेतला आपण, 45 डिग्री. ठीक आहे. आता 45 डिग्रीची लाईन काढली. आता काय करायचं, एक नंबरच्या पॉईंटवरती जो लाईन कट झालेली आहे त्या पॉईंटला नाव द्यायचं 1 आता इथे 2 नंबरच्या पॉईंटच्या वरती 2 3 नंबरच्या पॉईंटच्या वरती 3 4च्या वर 4 5च्या वर 5 आता उरला किती, 6 पण कुठे येईल, याच सेम पॉईंटला. 6ला 6 7च्या वर 7 8च्या वर 8 असे आपण काय केले, नावं दिले. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं की डेव्हलप करताना सिलेंडर जर असेल तर सिलेंडरचं डेव्हलपमेंटसाठी आपण याची लेंथ किती घेतो, पुढे किती सांगितली होती, पाय डी है ना. तर आता या पॉईंटपासून इकडे काय करायचं, 20 डिस्टन्स सोडा, तुम्हाला कन्व्हिनियंट असेल तेवढे 20 आणि याचे प्रोजेक्शन इकडे घ्या. ठीक आहे. इथे काय केलं आपण, इथे 20 डिस्टन्स सोडलं. ओके. आणि याच्या पुढे लेंथ किती घेतली, तर पाय इंटू डी. आता डायमीटर किती आहे, 60. पाय इंटू 60, जेवढं काय डिस्टन्स येईल ते आपण डिस्टन्स घेतलं. आता सर्कलला तुम्ही इथे किती पार्टमध्ये डिवाईड केले, 8. म्हणून या टोटल लेंथचे किती पार्ट करायचे, 8. जर तुम्ही सर्कलला 12 पार्टमध्ये डिवाईड केलं असेल तर ही जी पाय डी ही लेंथ आहे, या लेंथला किती पार्टमध्ये डिवाईड करायचं, 12. जेवढ्या पार्टमध्ये तुम्ही सर्कलला डिवाईड केलं आहे तेवढ्या पार्टमध्ये तुम्हाला इकडे डिवाईड करायचं आहे. ओके. आता या ठिकाणी 8 पार्ट केलेले आहेत, तर मी पण इथे किती केले, 8 पार्टमध्ये डिवाईड केलं. आता बघा, यांनी काय केलेलं आहे, या पॉईंटपासून कट केलेला आहे. बट तुम्ही या पॉईंटपासून पण करू शकता, सेंटरपासून पण करू शकता, कोणत्याही पॉईंटपासून, कोणत्याही अ, अ, एका पर्टिक्युलर पॉईंटपासून तुम्ही त्या सिलेंडरला जे आहे ते कट करू शकता. ठीक आहे. यांनी 5 पासून केलेलं आहे. तुम्हाला 1 पासून करायचं असेल तर तुम्ही इथे काय करा, 1 नंबरची लाईन, 2 नंबरची लाईन असे पॉईंट देत जा. फक्त काय करायचं, 1 नंबरच्या पॉईंटला 1 नंबरची लाईन. आता इथे 5 दिले आहे तर मी हे तुम्हाला 5 5चंच सांगतो. आता याने काय केलेलं आहे, इथून कट केलेलं आहे या एजला, है ना. तर आता 5च्या पुढे 6 7 8 9 9 येणार नाही. 8च्या नंतर किती आहे, 1 2 3 4 5. ओके. आता लक्षात घ्या, मी काय सांगितलं तुम्हाला की हे जे पॉईंट आहेत हे आपण 1 पासून पण कट करू शकतो. ओके. पण यांनी काय केलेलं आहे, 5 पासून केलेलं आहे. त्यामुळे आता काय करायचं, 5 नंबरची पहिली लाईन कोणती आपली, 5 नंबरची. तर 5 नंबरचा पॉईंट 5 नंबरच्या लाईनपर्यंत आपल्याला काय करायचा, एक्सटेंड करायचा.
नंतर 6 नंबरचा पॉईंट 6 नंबर हे सगळे प्रोजेक्शन घेतले आपण. आता बघा पॉईंट देताना या ठिकाणी ही 5 नंबरची लाईन आहे. इकडे 5 नंबरचा पॉईंट कोणता आहे? इथे इंटरसेक्ट होणाऱ्या पॉईंटला दिलं P5 नाव. ओके. पुढचा कोणता आहे? 6 नंबरचा पॉईंट. आता 6 नंबरची लाईन उभी. या ठिकाणी आडवी लाईन कोणती आहे? ही वाली. या पॉईंटला नाव द्यायचं P6. सेम 7 नंबरची आडवी लाईन बघा, उभी लाईन इंटरसेक्ट होणारा पॉईंट P7, P8, P9 सॉरी P1. P1च्या नंतर इथे वनच्या नंतर 2 नंबरचा लाईन उभी. 2 नंबरची आडवी कोणती आहे? हे 2 नंबरची. P2 नाव दिलं. P3, P4, P5. ठीक आहे. याचा अर्थ काय? तर ही जी 45 डिग्रीची लाईन आहे याच्या वरचा पार्ट जो आपण काय केलेला आहे? रिमूव्ह केलेला आहे. आता ह्या पॉईंटमधून जाणारा कर्व काढायचा. ठीक आहे. हा कर्व काढल्यानंतर हा जो एंड पॉईंट आहे ही लाईन डार्क करायची, ही लाईन डार्क करायची आणि बॉटमवाली ही लाईन डार्क करायची. ठीक आहे. हा झाला तुमचा डेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम कंप्लीट. ओके. आता याच्या वरचा जो पार्ट आहे तो काय झालेला आहे? रिमूव्ह झालेला आहे. तुम्ही जर 45 डिग्रीनं सिलेंडरला कट केलं तर असा पार्ट तुम्हाला दिसेल. याची प्रॅक्टिस तुम्ही घरी करा. आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके. है ना? या ठिकाणी एक लिहायचं राहिलेलं आहे. याची टोटल लेंथ काय करणार? या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत लिहिणार तुम्ही पाय इंटू डी. है ना? 60 पाय न जेवढी लेंथ येईल तेवढी तुम्हाला इथे लिहायची आहे आणि त्याला इक्वल पार्टमध्ये डिवाईड करायचं. ओके. पुढे बघा. हा प्रॉब्लेम तुम्हाला प्रिव्हियस एक्झाममध्ये विचारलेला आहे आणि याचं सोल्युशन जर बघायला गेलो तर हा प्रॉब्लेम आपल्याला वाटतो खूप किचकट वाटतो है ना, खूप अवघड वाटतो. पण हा प्रॉब्लेम बघायला गेलो आपण तर खूप सोपा आहे. आता या ठिकाणी सगळ्यात अगोदर बघा हा शेप जो दिसतोय तुम्हाला हा शेप नेमकं सिलेंडर आहे, प्रिझम आहे, कोन आहे हा आपल्याला समजायला येत नाही. त्यामुळे आता बघा बघा फिगर शोज राईट सर्क्युलर ऑफ फाय किती दिला आहे 60 mm अँड हाईट दिलेली आहे 100 mm. इट इज कट ॲज शोन इन फिगर. नंतर काय दिलं आहे? ड्रॉ द डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस. आता इथे काय दिलं आहे आपल्याला? फाय 60 mm दिलं. फाय म्हणजे काय? डायमीटर. म्हणजे ऑब्व्हियसली हा काय दिलेला आहे आपल्याला? सिलेंडर दिलेला आहे. ओके. आता हा प्रॉब्लेम काढायचा नेमका कसा? तर बघा याच्यात हा सर्कल जो आहे सर्कल दिला आहे का आपल्याला इथे? नाही. पण याची डायमीटर किती असणार आहे याचा? 60. म्हणून ही डायग्राम काढताना आपण कशी काढायची? त्यानंतर हा जो कर्व असेल याचं डायमीटर किती आहे? 60 म्हणजे ह्याची रेडियस किती असेल? 30. त्या 30च्या वरती याची हाईट किती आहे? 40 आणि टोटल याची हाईट किती आहे? 100 आहे. आता ही डायग्राम काढताना कशी काढणार? तर सगळ्यात अगोदर एक्स वाय लाईनच्या खाली काय केलं आपण? सर्कल काढला आहे ना आणि त्या सर्कलला किती पार्टमध्ये डिवाईड केलं? 8 पार्टमध्ये डिवाईड केलं. तुम्हाला 12 पार्टमध्ये करायचं आहे किंवा 8 पार्टमध्ये केलं तरी चालेल. तुमचा कर्व थोडासा म्हणजे स्मूथ येणार नाही बट येईल तो कर्व. ओके. आता याच्यावरती अशी डायग्राम आपण काढून घ्यायची जशी क्वेश्चन पेपरमध्ये आहे. ठीक आहे. आता बघा हे जर करायला गेलो आपण तर वरती ट्रायंगल आहे आणि इकडचा पार्ट रिमूव्ह केलेला आहे प्लस या ठिकाणी बॉटमला हाफ सर्कलचा पार्ट आहे तो पण काय केलेला आहे त्यांनी? रिमूव्ह केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पॉईंट जे आहे ते 2 वेगवेगळे मिळतील. आता आपण काय करूया? प्रत्येक पॉईंटचे प्रोजेक्शन वर घेऊन जाऊ. ठीक आहे. आता बघा 1 नंबरचा पॉईंट इथे खाली बघायला गेलो त्याला 1 डॅश नाव दिलं. 2च्या वरचा पॉईंट त्याला 2 डॅश नाव दिलं. 3 डॅश 4 डॅश 5 डॅश 6 डॅश 7 डॅश 8 डॅश. ठीक आहे. नाव झाले. बट हे झाले फक्त आपण कोणता पार्ट केला? खालचा. आता वरती पण ही लाईन काय झालेली आहे? कट झालेली आहे. मग याला नाव देताना वेगळे नाव द्यायचे. या पर्टिक्युलर पॉईंटला आपण काय केलंय? 1 डॅश किंवा याला आपण P1, P2, P3 आणि वरच्याला Q1, Q2, Q3 असे नावं देऊ शकतो. सेम पाय डी 60 पाय जेवढी लेंथ असेल तेवढी लेंथ आपल्याला काय करायची आहे? इथे घ्यायची आहे आणि त्याला किती पार्टमध्ये डिवाईड करायचं? 8 पार्टमध्ये केलं. नंबर द्या त्याला 1 2 3 4 5 6 7 8 आणि शेवटी कट केलेला पॉईंट 1. आता आपण कट कुठून करतोय? तर 1 पॉईंटपासून. ठीक आहे. मी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये सांगितलं की प्रत्येक जो डेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम आहे तो कुठूनच कट करायचा? 1 नंबरच्या पॉईंटपासूनच. ठीक आहे. इथून जर कट केला आपण आता काय करायचं? 1 नंबरचा पॉईंट इथे आहे आणि वर आहे. 2 ठिकाणी पॉईंट आहेत तर प्रत्येक याचे पॉईंट हे करा. आता खालचे जे पॉईंट आहेत त्याला आपण Q1, Q2, Q3 नाव देऊ. वरचे जे पॉईंट आहेत त्याला Q1, Q2 सॉरी P1, P2 असे नाव देऊ. 1च्या पुढचा पॉईंट Q1 दिला. आता 2च्या वरचा पॉईंट 2ची लाईन त्याला काय नाव देऊ आपण? Q2. 3 नंबरची उभी लाईन
3 नंबरची आडवी लाईन कोणती आहे? ही वाली. हा इथला पॉईंट त्याला येईल Q3, त्याच्यापुढे Q4, Q5, Q6, Q7, Q8 आणि Q1 परत. ओके. हे झाले बॉटमचे Qचे पॉईंट आले सगळे. आता वरती जे पॉईंट आहेत, आता 1 नंबरचं पॉईंट कुठे आहे? इथे. आडवी लाईन घ्या. 1 नंबरची लाईन कोणती आहे? ही वाली. मग इथे काय येईल आपला P1 पॉईंट. आता 2 नंबरचा पॉईंट कुठे आहे बघा? इथे पॉईंट आहे. याची आडवी लाईन ओढली. 2 नंबरची पॉईंट, 2 नंबरची लाईन. इथे पॉईंट येईल. या पॉईंटला नाव काय देऊ आपण? P2. ओके. सेम 3 नंबरची बघा लाईन कुठे आहे? 3 नंबरची वरती लाईन आहे आणि इकडे 3 नंबरची ही वाली लाईन वरती पॉईंट. इथे काय कोणता पॉईंट येईल आपला? P3. आलं लक्षात? सेम आता P4 पॉईंट कुठे येईल? 4 नंबरची आडवी लाईन बघा इथे आहे आणि उभी लाईन इथे आहे. म्हणजे हा पॉईंट जो आहे, हा पॉईंट काय येईल आपला? P4. त्यानंतर P5, P6, P7, P8, P1. आता Pची लाईन आणि Qची लाईन वेगवेगळी काय करायची? जोडून घ्यायची. Q1चा पॉईंट Q2ला जोडा, Q2चा पॉईंट Q3ला, Q3चा 4ला, 5ला, 6, 7, 8, 1. आता या ठिकाणी कर्व जोडताना फ्रेंच कर्व घ्यायचा आहे. कमीत कमी आपल्याला 3 पॉईंट ॲट अ टाईम आले पाहिजे फ्रेंच कर्ववर. तेव्हाच तुमचा कर्व जो आहे तो कसा मिळतो? स्मूथ मिळतो. ठीक आहे. सिमिलरली वरती पण काय करायचं? P1ला P2 जोडा, P2ला P3 जोडा, P3ला P4, P5, P6, P7, P8, P1. ठीक आहे. आता या ठिकाणी ऑब्व्हियसली सिलेंडर असल्यामुळे या ठिकाणी काय येईल? फ्रेंच कर्वनं तुम्हाला कर्व जोडायचा आहे. ठीक आहे. तर पुढे बघूया आपण. हा असा कर्व आलेला आहे. बट आता हे Q1, Q2 याचा पण आपण काय केला? जोडला. ही झाली आपली डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस. ओके. आता बघा पुढचा प्रॉब्लेम आहे, महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. हा काय दिला आहे? स्क्वेअर प्रिझम दिलेला आहे. त्याची साईड दिलेली आहे 50 mm अँड ॲक्सिसची हाईट दिली आहे 100 mm. इज रेस्टिंग ऑन इट्स बेस ऑन HP विथ ऑल व्हर्टिकल फेसेस इक्वली इन्क्लाइन टू VP. म्हणजे या ठिकाणी कोणता स्क्वेअर प्रिझम आहे? स्क्वेअर प्रिझम म्हणजे दोन्ही साईड कशा आहेत? इक्वली इन्क्लाइन आहेत. आणि कशावरती ठेवला आहे तो? HP वरती. सगळ्यात अगोदर आपण काय करूया? हा जो स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर इथे काय करायचं आहे? तर या ठिकाणी आडवी लाईन ओढा. या ठिकाणी 45 डिग्री, इकडे 45 डिग्री अँगल घेऊन याची साईड जेवढी असेल 50 mm तर 50 mm घ्या. इकडे 50 mm, इथून 50 mm. त्यानंतर कंपासमध्ये 50 डिस्टन्स घ्या. या पॉईंटवरती ठेवून इकडे एक असा चॉप मारा. नंतर या पॉईंटवरती ठेवून या ठिकाणी चॉप मारा. 2 कर्व जे आहेत ते इंटरसेक्ट होतील. इंटरसेक्ट झाल्यावरती तो पॉईंट भेटेल आणि हा तुमचा स्क्वेअर काढून घ्यायचा आहे. आता स्क्वेअरला नावं द्या आणि त्याचे प्रोजेक्शन वर घेऊन जा. 1, 2, 3, 4 नावं दिले. ठीक आहे. त्याचे प्रोजेक्शन आपण काय केले? वर घेऊन गेलो. आता याची हाईट किती दिलेली आहे आपल्याला ॲक्सिसची? 100 mm. तर आपण याची हाईट किती घेतली? 100 mm. है ना? इथून हाईट घेतली 100 mm. आता तुम्ही म्हणाल की या दोन्हीमध्ये ही XY लाईन आणि हा जो बॉटमचा पॉईंट आहे याच्यामध्ये डिस्टन्स किती ठेवलेला आहे? तर हे कन्व्हिनियंटनुसार तुम्ही किती जेवढं पाहिजे तेवढं डिस्टन्स ठेवू शकता. काही मुलं 10 mm ठेवतात, काही 15 mm, काही 20 mm. ओके. इट डिपेंड्स अपॉन यू. सो नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला? आता याची हाईट किती घेतली आपण? टोटल 100 mm घेतलेली आहे. ओके. हा झाला इथपर्यंत प्रॉब्लेम. आता बघा स्क्वेअर होल काय सांगितलेलं आहे? अ स्क्वेअर होल ऑफ 30 mm साईड इज ड्रिल सेंट्रली थ्रू द प्रिझम. बघा स्क्वेअर होल जो आहे किती साईड आहे त्याची? 30 mm इज ड्रिल सेंट्रली थ्रू द प्रिझम. या प्रिझमच्या सेंटरला आपण काय करायचं आहे? हा स्क्वेअरचा होल ड्रिल करायचा आहे थ्रू द प्रिझम. द ॲक्सिस ऑफ होल बायसेक्ट द ॲक्सिस ऑफ प्रिझम ॲट राईट अँगल अँड इट इज परपेंडिक्युलर टू VP. आता या ठिकाणी बरेच मुलांचं कन्फ्युजन होतं की यात इथे काय दिलेलं आहे आपल्याला? स्क्वेअर प्रिझम दिला आहे आणि त्याच्यामध्ये स्क्वेअर प्रिझमचं काय केलेलं आहे? होल केलेलं आहे. आता बरेच मुलं काय करतात या ठिकाणी इंटरसेक्शनचा हा प्रॉब्लेम आहे असं समजतात. बट हा प्रॉब्लेम इंटरसेक्शनचा नाही आहे. हा कशाचा आहे? डेव्हलपमेंटचा. त्यामुळे ड्रॉ द डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस ऑफ प्रिझम असा क्वेश्चन आहे. आता या ठिकाणी काय करायचं? तुम्ही रफमध्ये एक 30 बाय 30चा स्क्वेअर काढा. त्याला डायगोनली कनेक्ट करा आणि इथे त्याला व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं. आता कसं करणार?
तर हा सरळ इथे आपण जर 30/30चा काढला तर हे डायगोनल त्याला जोडून घ्या. आता डायगोनलचा सेंटरमधून डिस्टन्स तुम्हाला जेवढं असेल तेवढं डिस्टन्स काय करायचं, अपला, डाऊनला, राईटला, लेफ्टला. आता याची साईड किती यायला पाहिजे तुमची 30 mm. ओके. आता हे जे पॉईंट आहेत, ओके, तर हे जे 4 पॉईंट आहेत, 4 पॉईंटला काय करणार तुम्ही, याचे प्रोजेक्शन डाऊनला घ्या. घेतले. आता याचे नावं द्या. काय दिले, ABCD नाव दिले आपण. हां. आता इथे बघा, तुम्ही म्हणाल की सर इथे तर बरोबर आहे, ABCD नाव दिले, त्याचे प्रोजेक्शन इथे घेतले. आता इथं P2 आणि 4 हे करेक्ट आहे वरती, बट इथे Q का दिलं है ना? कारण काय होतं बघा, सेम ॲक्सिसवरती दोन्ही पॉईंट आहेत, 4 पण आहे, 2 पण आहे. वरती Pचं नाव दिलं, खाली आपण काय केलं, Qचं नाव दिलं. कशामुळे? कारण एकाच ॲक्सिसवरती दोन वेगवेगळे पॉईंट आहेत त्याच्यामुळे. आता काय करायचं, सेम हा काय दिलाय आपल्याला, स्क्वेअर प्रिझम दिलेला आहे. याचं डेव्हलप करायचं झालं तर इथून किती डिस्टन्स घेणार आपण, 20 mm. याला उभी लाईन ओढा आणि याच्या पुढे डिस्टन्स किती घेणार, याचं 50 आहे. तर कंपासमध्ये इकडे 50 डिस्टन्स घ्या, त्याच्यापुढे 50, त्याच्यापुढे 50, त्याच्यापुढे 50. आता हे पहिल्या अगोदर काय केलं आपण, डायग्राम काढली. आता हे 20 mm डिस्टन्स घेतलं आणि हे टोटल डिस्टन्स किती असेल, किती साईड आहे त्याच्या 4, एक साईड किती आहे 50, दुसरी साईड 50, 100 झाली, तिसरी साईड 50, 150, चौथी साईड 50, 200. हे टोटल डिस्टन्स घ्यायचं 200 आणि याला किती पार्टमध्ये डिवाइड करायचं, 4 पार्टमध्ये. किती किती, 50 50 50. घेतले. आता कोणत्या पॉईंटपासून कट करायचं हे तुमच्यावरती डिपेंड आहे. एक पासून केलं तर आपण याला नाव दिलं 1 2 3 4 आणि परत 1 दिले नाव. आता काय करायचं, इथे एक नंबरचा पॉईंट आहे त्याच्यावरती कट झालेला आहे का इथे, नाही. आता काय केलं, 1 आणि 2, 1 आणि 2 मध्ये काय पॉईंट आहे, बी. तर आपण काय करणार, 1 पासून बीचं डिस्टन्स कंपासमध्ये घ्या. 1 पासून बीचं डिस्टन्स कंपासमध्ये घेतलं, मार्क केलं, तिथं उभी लाईन ओढली. ठीक आहे. सेम इथे पॉईंट कोणता आहे, ए. आता ए पॉईंट कशाच्या मध्ये आहे, 2 आणि 3च्या मध्ये, म्हणून 2 पासून एचं डिस्टन्स घेतलं, 2 पासून एचं डिस्टन्स घेतलं, कंपासमध्ये मार्क केलं, त्याला नाव द्यायचं ए. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे डी पॉईंट, तो कशाच्या मध्ये आहे, 3 आणि 4च्या मध्ये, 3 आणि 4च्या मध्ये. 3 पासून डीचं डिस्टन्स कंपासमध्ये घेतलं, 3 पासून डीचा पॉईंट मार्क केला, उभी लाईन ओढली. सेम 4 आणि 1च्या मध्यात कोणता पॉईंट आहे, सी पॉईंट आहे, म्हणून 4 पासून सी पर्यंतचं डिस्टन्स घेतलं, 4 पासून सीचं डिस्टन्स घेतलं, त्या पॉईंटला मार्क केलं आणि तिथून लाईन ओढली, त्याला नाव दिलं सी. ठीक आहे. आता काय करायचं, तर प्रत्येक पॉईंट आहे तिथून आडव्या लाईन ओढून घ्या. घेतल्या. आता पॉईंट मार्क करायचे आहेत आपल्याला, तर कसं करणार, सगळ्यात आधी बघा, इथे 2 नंबरचा पॉईंट आहे. 2 नंबरच्या पॉईंटवरती इथे काय आहेत, P2 आणि 4, म्हणून आपण काय केलं, 2 वरती कोणता पॉईंट दिला, P2, आणि याच लाईनवरती कुठं कोणता पॉईंट द्यायचा आहे, 4. हा झाला P2 आणि P4 कुठे येईल तुमचा, इथे पॉईंट येईल त्याच्या अगोदर. 2 झाला, इथे याला 4. आता त्याच्या पुढे ए पॉईंट बघा कुठे आहे, हा ए वाली लाईन इथे आहे. इकडे ए वाली लाईन कोणती दिसते, ही आडवी वाली लाईन, आणि ए वाला पॉईंट काय येईल इथं, PA. ठीक आहे, याला काय दिलं, PA. आता पुढे काय करायचं, 2चा पॉईंट बघा, हा Q2, Q2. ठीक आहे, आणि उभी लाईन 2, याला दिलं नाव आपण Q2. आता स्क्वेअरचा पॉईंट कोणता आहे, इथला ए पॉईंट आहे आणि डी पॉईंट आहे. कोणता पॉईंट आहे, ए पॉईंट आणि डी पॉईंट आहे. 1चा कोणता पॉईंट आहे इथे बघा, बी. तर बी पॉईंट कुठे दिसते तुम्हाला, इथे. हा कोणता पॉईंट आहे, PB. इथे बघा ए पॉईंट आहे, इथे बी पॉईंट आहे, तर बी पॉईंट कुठे येईल तुमचा, इथे. आपण काय केला, स्क्वेअर काढला, हा झाला PB. ओके, AB 2 ठीक आहे. आता त्याच्या पुढे बघा कोणता, P. इथे कोणता येईल, 4 पॉईंट, P4. आता P4 आला, त्याच्या पुढे कोणता पॉईंट आहे इकडे,
बी तर इकडे झाला, आता कोणता उरला सी. पी सी पॉईंट कुठे येईल? सी वरती. इथे कोणता येईल? पी सी. ठीक आहे, आता पी सी झाला, इथे कोणता उरला? क्यू टू झाला, इथे उरला कोणता? फोर. फोरची लाईन ही आडवी लाईन बघा, हा पॉईंट कोणता येईल आपला? क्यू फोर. ठीक आहे, आता पुढे उरला कोणता पॉईंट? इथे डी वाला. इथे कोणता पी डी पॉईंट आहे? आडवी लाईन कुठे येत आहे? इथे. डीला डी काय केला आपण? याला नाव देऊ आपण पी डी. कळालं? हा ड्रिल झालेले आपले पॉईंट आहेत, हे काय करायचे? सरळ जोडून घ्या. आता आता बघा, इथे इथे तुम्हाला सिलेंडर दिसतोय का? नाही. त्याच्यामुळे हे जे पॉईंट आहेत सरळ लाईनना आपण काय केले? जोडलेले आहेत. जर या ठिकाणी स्क्वेअर प्रिझमच्या ऐवजी जर सिलेंडर असता तर तुम्ही हे पॉईंट कसे जोडले असते? कर्वनं जोडले असते. ओके, लक्षात ठेवायचं. प्रिझम असेल तर तुम्हाला स्ट्रेट लाईन ओढायचे आहेत. हे आपण काय केले? जोडले. नंतर स्टार्टवाली एंडवाली असा बॉक्स बनवला. प्लस एज जे आहे, आता एज आपल्याला कोणते पॉईंट भेटतील? एज कोणते आहेत? टू वाला. तर टू वाला कुठपर्यंत येईल? क्यू टू पर्यंत, आणि पी टू पासून वर येईल. ओढलं. त्यानंतर थ्री वाली लाईन पूर्ण एज, थ्री वाला एज कसं आहे? पूर्ण सेम. फोर वाला जे आहे, फोर वाला कुठून कुठपर्यंत आहे? इथून इथपर्यंत आहे आणि त्याच्यावरती आहे. सेम. हा असं जे आहे हे तुमचं काय आहे? डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस ऑफ स्क्वेअर विथ ड्रिल. अशाच प्रकारे बघा, पुढचे जे प्रॉब्लेम आहेत हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी देऊ शकतो. सेम एक्झॅगोनल आहे. एक्झॅगोनल काय आहे? हा प्रिझम आहे. सेम याच्यामध्ये 6 साईड दिलेले आहेत. 6 साईडची डेव्हलपमेंट इथे काय करणार? 20 आहे, तर याच्या पुढे 20 डिस्टन्स सोडा. आणि 20चे किती पार्ट करायचे? 6. 20 गुणिले 6 केले आपण. 6 दोन्ही 12, 120 mm काय करायची? टोटल लेंथ घ्यायची. आणि सेम पॉईंटनं काय करायचे? इकडे प्रोजेक्ट करा. तुम्हाला काय होईल? डायग्राम भेटेल. हा तुमचा असा कर्व येईल. हे प्रॅक्टिसमध्ये करा तुम्ही. आता हा जो प्रॉब्लेम आहे हा कशाचा आहे? स्क्वेअर पिरॅमिडचा आहे. कशाचा आहे? स्क्वेअर पिरॅमिड. स्क्वेअर पिरॅमिड काढला, त्याचे प्रोजेक्शन वर घेतले, जे तुमची डायग्राम आहे तसे तुमच्या डायग्रामनुसार, आणि याचे प्रोजेक्शन घ्यायचे आहेत. ठीक आहे, ह्याची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हा प्रॉब्लेम जमेल. तर हेक्झॅगॉन जो कट केलेला आहे, 6, सॉरी, कोणता आहे हा? हेक्झॅगोनल पिरॅमिड. याचे पॉईंट भेटतील तुम्हाला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने डेव्हलपमेंटचे प्रॉब्लेम आहेत. आय होप तुम्हाला समजलं असेल. वेळेची थोडी कमी आहे, त्याच्यामुळे मी शॉर्टमध्ये तुम्हाला समजलं असेल. तर पुढे आता बघूया आपण कोणचा एखादा प्रॉब्लेम घेऊ. असा प्रॉब्लेम जर दिला असेल तर बघा काय करायचं? सिम्पल, एक्स वायच्या खाली सर्कल काढायचा. किती? 50 mm काढला. याला किती पार्टमध्ये डिवाईड करणार तुम्ही? 12 पार्टमध्ये. वेळ असेल तर करा, अदरवाईज तुम्ही 8 पार्टमध्ये केला तरी चालतो. बट तुमचा कर्व जो आहे तो स्मूथ येणार नाही. परत सांगतोय मी 8 पार्टमध्ये करतोय. याचे प्रोजेक्शन वर घेतले. सेम याची हाईट जी दिलेली आहे आपल्याला, हाईट बघा किती आहे? 70. तर सेंटरनं आपण काय करणार? हे डिस्टन्स 70 घ्या आणि हे पॉईंट जे आहेत हे जोडून घेतले आपण. ठीक आहे, आता इथून बघा किती डिस्टन्स दिलेलं आहे? 25 mm. टॉपपासून आपण 25 mm घेऊ आणि इथून काय करायचे? आडवी लाईन ओढायची. ओढली. जशी डायग्राम होती इथे, आता या ठिकाणी हा अँगल 30 डिग्री दिलेला आहे. कोणत्या पॉईंटपासून? P1 पासून. इथून आपण 30 डिग्री अँगल घ्या. ही अशी डायग्राम काढली. प्रत्येक पॉईंट हा बॉटमला कट होईल, त्याला नाव देऊ पीचे, आणि टॉपला कट होईल त्याला क्यूचे नाव द्या, किंवा खाली क्यूचे नाव द्या, वरती पीचे नाव द्या. आता याला डिवाइड करताना काय करायचं? कधी पण मी सांगितलं तुम्हाला, कोनची ही जी स्लॅन्ट हाईट असते, इथून डिस्टन्स घ्या 20 mm, इकडे पण 20 mm डिस्टन्स घ्या. ही लाईन पॅरलल येईल त्याला. आणि इथून काय करायचं? सेंटर ओला आपण काय करणार? सेंटर ठेवणार आणि 1चं डिस्टन्स हे कंपासमध्ये घ्यायचं आणि इथून असा कर्व काढायचा. कर्व किती असणार आहे? तर हा कर्व काढायचा आहे तुम्हाला. किती काढायचा? तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला दिलता थिटाचा? आठवा. काय फॉर्म्युला होता त्याचा? थीटा इज इक्वल टू R अपॉन L इंटू 360 डिग्री. ठीक आहे,
तो फॉर्म्युला या ठिकाणी यूज करा, तेवढा अँगल घ्या. किंवा एक शॉर्टकट ट्रिक सांगतो तुम्हाला. 1 आणि 2 याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे हे कंपासमध्ये घ्या आणि इथून काय करायचं 1 पासून 2, 2च्या पुढे तेच डिस्टन्स 3, 3च्या पुढे तेच डिस्टन्स कंपास ठेवा 4, 5, 6, 7, 8 आणि परत 1 असं डिवाइड करा. फक्त अँगल लिहिताना तिथं काय लिहायचा, तो तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवा आणि टोटल अँगल येणारा त्या ठिकाणी लिहा. कारण तुमचे पेपर जे आहेत ते ऑनलाईन डिजिटली चेक होणार, त्यामुळे अँगल कोणीही मेजर करणार नाही. ठीक आहे. आता काय करणार, हे प्रत्येक पॉईंट जे आहे त्या पॉईंटचे प्रोजेक्शन इकडे घ्यायचे. स्लॅन्ट हाईटवरती घेतले. आता बघा 1